युतीची कोंडी कधी फुटणार? ठाकरेंच्या युतीचं घोडं अडलं कुठं? राजकीय समीकरण युतीतला अडथळा? मनसे आणि ठाकरे गटाच्या सैनिकांचं मनोमिलन झालंय, मात्र वरिष्ठ स्तरावरून कुठल्याच हालचाली दिसत नाहीत आणि त्यामुळे युती होणार की नाही अशा चिंतेत कार्यकर्ते असताना मनोमिलनाआधीच जागा वाटपाच्या चिंतेमुळेच युतीचं घोडं अडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेला युतीचा प्रस्ताव द्यायचा कुणी हा ठाकरेंपुढे प्रश्न. 2017च्या निवडणुकीत शिवसेनेचा 84 जागांवर विजय. मनसेकडे एकही नगरसेवक नसल्यानं जागांबाबत तिढा. तुल्यबळ दावेदार असलेल्या जागांसाठी काय प्रस्ताव द्यायचा याविषयी संभ्रम. ठाकरे बंधूंची युती फडणवीस होऊ देणार नाहीत अशी ठाकरे गटाला शंका. युतीची चर्चा आमच्या अटींवर व्हावी अशी ठाकरे गटाची भूमिका. राज ठाकरे फडणवीस भेटीनंतर युतीच्या चर्चांना ब्रेक लागल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता संजय राऊतांनी अटी शर्थी आणि फॉर्म्युल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. असा कोणताही पेच नाही. एकीकडे युतीची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटानं मात्र माजी नगरसेवकांची बैठक बोलावली. त्यामुळे माजी नगरसेवकांच्या बैठकीनंतर युतीची कोंडी फुटणार की हा तिढा आणखीन वाढत जाणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.